मंचावरती या प्लीज. सूर्यकांत जळे साहेब आपणही मंचावरती या. प्रवीणजी जळे साहेब, संजय चौधरी साहेब या आपण. संघाचे पुरस्कर्ते होते हिरवल फार्म्स. या सर्व ग्रामस्थ मंडळी, ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी आपण मंचावरती या. बक्षीस वितरण सोहळा थोड्याच वेळामध्ये आपण या ठिकाणी संपन्न करणार आहोत. संजयजी चौधरी साहेब या आपण व्यासपीठावरती. पाटील या. अरविंदजी कडव आपण या. आणि जे ग्रामस्थ श्रेष्ठ ज्येष्ठ मंडळी आहेत त्यांना विनंती आपण व्यासपीठावरती या. चला बक्षीस वितरण यासाठी आपण या ठिकाणी उपस्थित झालेत. हितेशजी भगत, पण वेळेअभावी मॅन ऑफ द मॅच खूप सारा राहिला होता द्यायचा, तर आपण सन्माननीय काथारा मॅडम यांना विनंती करूया. आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी प्रभात आंबोरे याला मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक. पहिल्या मॅचचं मॅन ऑफ द मॅच राहिलं होतं, बऱ्याच मॅन ऑफ द मॅच राहिल्यात आणि प्रभात आंबोरे याला आपण आमंत्रित करूया. सन्माननीय सरस्वती काथारा मॅडम यांच्या शुभ हस्ते, विद्यमान नगरसेविका यांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक या ठिकाणी आपण प्रभातला द्यायचं. खूप चांगला खेळ प्रभातचा राहिला, अर्धशतकीय खेळ त्याच्या माध्यमातून आपण पाहिला. सन्माननीय काथारा मॅडम यांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅच दिले जाते. रोशन पोपेटा आपण यायचं. रोशन पोपेटा, दीपजी भगत यांच्या शुभ हस्ते रोशन पोपेटा मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक यांना देखील द्यायचं. तर आपण मॅन ऑफ द मॅच, नेक्स्ट मॅन ऑफ द मॅच कोण? खेडकर यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक युनिव्हर्सलचा करण नाईक. डीजे आसिफ SK. प्रभात आंबोरे आणखीन एक मॅन ऑफ द मॅच. संजयजी चौधरी यांचे शुभ हस्ते प्रभात आंबोरे याला आणखीन एक मॅन ऑफ द मॅच. 50 धाबा त्या मॅच मध्ये त्यांनी काढल्या होत्या, पण वेळ फार कमी होता त्यामुळे बक्षीस वितरण आम्ही थांबवलं होतं. $2000 कॅश प्राइज आहे ते सन्माननीय राजेश टेंबे साहेब यांच्या शुभ हस्ते दिलं जाईल. तुषार या आपण.
नाही पोपेडा आपण यायचा. प्रणय आपण यायचा. दिनकर पोपेडा त्यांचे पिताश्री आहेत, त्यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी आपण प्रणयला मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक द्यायचा. पित्याच्या हाताने पुत्राचा सन्मान याच्यापेक्षा मोठी गोष्ट काहीच नाही. आणि एवढ्या मोठ्या मंचावरती एवढ्या प्रेक्षकांसोबत एवढ्या मान्यवरांच्या समूहात पित्याच्या हाताने पुत्राचा सन्मान होतोय आणि आपल्या टीमसाठी जबरदस्त कामगिरी त्यांनी केली होती. प्रणय पोपेटा मॅन ऑफ द मॅच. संघ हरला पण कामगिरी पारितोषिक वितरण सोहळ्याकडे जाऊया. तर या स्पर्धेचा बेस्ट बॅट्समन आपण या ठिकाणी सर्वांचाच खेळ चांगला राहिलाय पण लीग स्टेज त्यामध्ये जे क्वालिफाईड 4 संघ असतात त्या 4 संघांमधूनच बेस्ट बॅट्समन, बेस्ट बॉलर, बेस्ट सिरीज आणि म्हणजे सर्वोत्कृष्ट खेळाडू मॅन ऑफ द सिरीज आणि बेस्ट फिल्डर हे काढले जातात. त्यामुळे लीग फॉर्मॅटमध्ये जे क्वालिफाईड 4 सेमीफायनलिस्ट संघ होते त्यामधले या ठिकाणी आपण पाहतोय सर्वोत्कृष्ट फलंदाज मी पाहुण्यांना आमंत्रित करेन. राजेश टेंबे आणि संदीपजी भगत यांना आपण आमंत्रित करूया. आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी उत्कृष्ट फलंदाजाची ट्रॉफी त्यांच्या शुभ हस्ते आणि या स्पर्धेचा उत्कृष्ट फलंदाज बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट ठरला मोहिते ठरला. या स्पर्धेचा बेस्ट बॅट्समन 51 धावांची गुणवान खेळी त्याच्या बॅट मधून पाहिली आणि कळंबोली गाव प्रीमियर लीग मधला सर्वोत्कृष्ट फलंदाज कल्पेश अर्था युवी स्पोर्ट्स मधला कल्पेश मोहित्या याला आपण सन्मानित करूया. धन्यवाद. त्यानंतर या ठिकाणी आपण पाहतोय बेस्ट फिल्डर सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक मी पाहुण्यांना विनंती करेन आमच्या विद्यमान नगरसेविका सरस्वती मॅडम आणि त्यांच्या समूहात आपण या ठिकाणी शुभांगी निर्माळे मॅडमला विनंती करेन की आपण या ठिकाणी हा प्राइज देण्यासाठी यायचा. बेस्ट फिल्डर 4 झेल ज्यांनी या संपूर्ण स्पर्धेमध्ये टिपला संजय नाईक ठरलाय या स्पर्धेचा बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट. संजय नाईक याला आपण आमंत्रित करूया. इनवर्स संजय नाईक 4 कॅचेस मॅडमचे शुभ हस्ते या ठिकाणी आपण पाहतो काथारा मॅडम आणि निर्मला मॅडम यांच्या शुभ हस्ते उत्कृष्ट गोलंदाज उत्कृष्ट क्षेत्ररक्षकचा पारितोषिक या ठिकाणी आपल्याला देण्यात येतोय. अभिनंदन संजय नाईक. त्यानंतर या स्पर्धेचा सर्वोत्कृष्ट गोलंदाज बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट करेन बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट पारितोषिक देण्यासाठी जळे सूर्यकांतजी जळे साहेब आणि अरविंद कडव यांना आपण विनंती करूया. हा पारितोषिक देण्यासाठी आपण एकत्र यायचा मंचावरती. आणि या स्पर्धेचा बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट 3 षटक 3 मॅच 27 धावा देत 7 विकेट ज्यांनी टिपल्या दीपक पाटील उर्फ बंटी पाटील या ठिकाणी या स्पर्धेचा बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट या ठिकाणी ठरलेला आहे. पाहतोय दीपक पाटील खरं त्यांचं नाव आहे पण बंटी या नावाने संपूर्ण गावामध्ये प्रसिद्ध असणाऱ्या बंटी पाटील 27 धावा देत 7 विकेट सर्वोत्कृष्ट गोलंदाज ठरला या स्पर्धेचा. अभिनंदन KPL चा हा सर्वोत्कृष्ट गोलंदाज आपल्याला पाहायला भेटतोय. धन्यवाद.
ओके. मॅन ऑफ द सिरीज सर्वोत्कृष्ट खेळाडू आपण या ठिकाणी पाहतो. पण तत्पूर्वी पाहुण्यांना विनंती करेन आमचे रॉयल नगरसेवक सन्माननीय विजय शेठ खानावकर, त्यानंतर आपण दिनकरजी पोपेटा आणि राजेश शेठ टेंबे या स्पर्धेला खूप सारी मेहनत यशस्वी करण्यासाठी त्यांनी घेतली. या त्रिमूर्तींना मी विनंती करेन की आपले शुभास्ते मॅन ऑफ द सिरीज आणि नो डाऊट अबाउट दॅट या गावचा कलंबोलीचा बाहुबली 102 धावा प्रभात आंबोरे ठरलाय या स्पर्धेचा सर्वोत्कृष्ट खेळाडू मॅन ऑफ द सिरीज. बॅटिंग आणि बॉलिंग का कमालीची 2 विकेट्स आणि त्यानंतर 92 धावा त्यांनी आपल्या 3 मॅचेस मध्ये कुठल्या 102 पॉइंटचा या स्पर्धेचा मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी ठरला. अभिनंदन. धन्यवाद. दुसरा सरोज मॅडम, त्यानंतर आमच्या निर्माले मॅडम आणि काथारा मॅडम यांना आपण विनंती करूया आणि सर्व आमच्या मंचावरती उपस्थित सर्व मान्यवरांना आपण विनंती करूया. दुसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक या स्पर्धेचा रनर अप युनिव्हर्सल 11 आपण सर्व पूर्ण स्क्वॉड या युनिव्हर्सल 11 या स्पर्धेचा रनर अप संघ ठरलेला आहे. संपूर्ण स्क्वॉड घेऊन या. अभिनंदन. खूप चांगला खेळ राहिला. पाहुण्यांना आपण विनंती करूया आपल्या सर्व पाहुण्यांच्या शुभास्ते या ठिकाणी या युनिव्हर्सल 11 संघाचे पुरस्कर्ते आहेत. दोन मध्ये घेऊन जाण्यासाठी त्याचं अभिनंदन आहे. अशीच या संघाच्या आणि या गावच्या पाठीशी अशीच एकटपणा दाखवा, अशीच मेहनत करा. नक्की तुमच्या गावाचा झेंडा या टेनिस बॉल पटलावरती अटकेपार जरूर रोवला जाईल. जशी या प्रीमियर लीगला मेहनत केली तसं जर ग्रामीण क्रिकेटमध्ये मेहनत केली तर नक्की कलंबोली हे गाव टेनिस बॉल पटलावरती नक्कीच गाजेल. आणि या ठिकाणी चॅम्पियन ठरला अर्था युवी स्पोर्ट्स. संपूर्ण स्क्वॉडला आपण विनंती करूया. संघाचे पुरस्कर्ते आपण पाहू शकाल अरविंदजी कडब आणि दीपकजी पाटील आहेत. चॅम्पियनच्या फ्लॅग सोबत आपण या ठिकाणी संपूर्ण टीमला स्क्वॉडला इन्व्हाइट करूया. अर्था युवी स्पोर्ट्स आणि संपूर्ण मान्यवर मग आमच्या विजय शेठ खानावकर असतील, त्याबरोबर दिनकरजी पोपेटा, राजेश शेठ टेंबे, आमच्या नगरसेविका काथारा मॅडम आहेत, निर्माला मॅडम आहेत आणि सरोज मॅडम आहेत. त्याबरोबर संपूर्ण मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. दीपकजी पाटील, अरविंदजी कडब आहेत. या सर्वांना संजय शेठ चौधरी आहेत. या सर्वांना आपण विनंती करूया की या ठिकाणी चॅम्पियन संघाला आपण सन्मानित करण्यासाठी यायचा. चॅम्पियन ठरलाय कलंबोली गाव प्रीमियर लीग पर्व तिसरेचा अर्था युवी स्पोर्ट्स संघाचा संघनायक कल्पेश मोहिते या संघाचा संघनायक. माफ करा तुषार झाले, पण बॅटिंग जर पाहिली तर कल्पेशची चांगली आहे. तुषारची भरीव कामगिरी होती, पण तुषार जळे आणि कल्पेश मोहिते या दोघांनी या संघाला लीड करत आज चॅम्पियन ठरवला आणि नक्कीच त्यांचं अभिनंदन आपण करूया. आणि का डिफेंड केले 11 धावा आणि ते चॅम्पियन बनलाय कलंबोली गाव प्रीमियर लीगचा पहिल्या क्रमांकाचा मानकरी अर्था युवी स्पोर्ट्स. अभिनंदन अभिनंदन आणि अभिनंदन.
तारखेला सर्वांनी काळवाईच्या मंदिरामध्ये अक्वाईच्या मंदिरामध्ये 4 वाजता पालखी निघणार आहे. कलंबोली गावची जत्रा, त्यामध्ये सर्व ग्राम